या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। ऐश्वर्या गार्डन ते सिन्नर शासकीय ITI रस्त्याच्या दुरावस्थेनंतर पाहूया प्रभाग क्रमांक 13 मधील नागरी सुविधांच्या उणीवाबाबत। येथील रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झाली असून परिसरातील विद्युत खांबही विना लाईट दिसत असल्याची तक्रार येथील महिला वर्गांनी केली आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिक देखील मूलभूत सुविधांपासून वंचित असून येथील नगरसेविका प्रीती वायचळे यांनी या प्रभागात रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा करून मंजुरी घेत वर्क ऑर्डर देखील काढण्यात आली असताना संबंधित ठेकेदार काम पूर्ण करीत नसल्याने येथील नागरिकांचा रोष नगरसेविका वायचळे यांना सहन करावा लागत असल्याने त्यांनी सिन्नर नगरपालिकेत विकास कामे होत नसून पक्षपात होत असल्याचा आरोप केलाय। प्रभाग 13 मधली नगरसेविका प्रीती महेंद्र वायचळे आमच्या प्रभागामध्ये अत्यंत दुर्लक्ष करतात, तरी पण आम्ही विरोधक असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करतात की काय। 6 महिन्यापूर्वीच वर्क ऑर्डर निघालेली तरी पण हे रस्त्याचे कामं चालू केलेले नाही। रस्ता इतका म्हणजे इतका खराब आहे की पायी सुद्धा माणूस चालू शकत नाही आणि वयस्कर लोक 1 दिवसाआड 2 दिवसाआड पडतात, तर ते जबाबदार मला ठरवतात। तर माझी यात काही चूक नाही आहे, मी स्वतः 4 वेळेस लेटर देऊन आणि त्यांच्याकडून ठराव मंजूर करून आणि काम सुद्धा त्या इतके दिवसात काम चालू होऊन संपायला सुद्धा पाहिजे होतं। तर यांच्यावर कोणाचा दबाव आहे का कॉन्ट्रॅक्टरवर की विरोधक असल्यामुळे आमचं काम करत नाही? नक्की आम्ही म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम काय नक्की? ह्या लोकांनी पण लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही पण मतदान केलेले, मग मतदान केलेले तर आमच्याकडे दुर्लक्ष का करतात असं ह्या लोकांचं म्हणणं आहे। आणि हे लोक खूप चिडलेले आहे, जर रस्त्याचे कामं झाले नाही तर आम्ही उपोषण करू असं यांचं म्हणणं आहे। जर आमच्याकडून घरपट्ट्या नळपट्ट्या घेतात ते तर आमच्याकडे सुविधा का नाही? पहिले 4 दिवसांनी पाणी येत होतं तरी पण ते व्यवस्थित येत होतं, आता 1 दिवसात येतं तरी अर्धा तास पाणी येतंय। मग आता हे प्रश्न सोडवायचे कसे? हे जनते तुम्हाला प्रश्न विचारतील, याची उत्तरं तुम्ही द्यावी ही नगरपालिके नगराध्यक्षांना विनंती।